नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आज मी खूप छान अशी स्ट्रॉबेरीच्या स्टिचची परडी घेऊन आली आहे. बघा किती सुंदर परडी आहे ही स्ट्रॉबेरी स्टिचची. या पद्धतीने असे स्ट्रॉबेरी येतात त्याच्यावरती. स्ट्रॉबेरी स्टिच म्हणतात त्याला. त्याची आपण परडी करणार आहोत. ही परडी डेकोरेशनसाठी, गौरी गणपतीमध्ये रुखवतावर ठेवण्यासाठी खूप छान आहे. डबल लोकरनी केलेली आहे, त्यामुळे जाड आहे आणि वॉशेबल पण आहे. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा टाकू शकता. बघा ही अशी सुंदर अशी परडी आपण आज करायला शिकणार आहोत. हे 2 हँडल आहेत. बघा असे हँडल आहेत हे. चला तर मग आपण सुरू करूया. ही परडी करण्यासाठी 2 कलर लागणार आहेत, लाल आणि हिरवा, आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे मी. परडी 2 कलरनी करायची आहे, त्यामुळे डबल लोकरनी करायची आहे, म्हणून आपल्याला 2 गुंडे घेतलेले आहेत मी, आणि या पद्धतीने डबल लोकर घेतलेली आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये 12 डबल पूर्ण परडी डबल क्रोशाने करणार आहे. आता यात 12 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 3 खांबांचा एक, 2, 3, 4, 12 पूर्ण झाले की दाखव. बघा या ठिकाणी 12 डबल क्रोशे घेतले आहेत. आता आपण हा पहिल्या खांबामध्ये जॉईन करून घेऊया. त्यानंतर आपल्याला आता प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. आपल्याला हा गोल करायचा आहे तयार. गोल कसा करायचा आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. प्रत्येक खांबावर 2, 1, 2, 12चे 24 करायचे आहेत. बघा हा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता पुढच्या राऊंडमध्ये एका खांबावर 2 आणि एका खांबावर 1 या पद्धतीने पुढचा राऊंड करायचा आहे. हा एका खांबावर 2 घेतले आहेत, आणि पुढचा सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. बघा या ठिकाणी हा दुसरा राऊंड कंप्लीट झाला. इथे आपण जॉईन करून घेऊया. या पद्धतीने आपल्याला हा गोल वाढवायचा आहे. म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक खांबावर 2-2 खांब, नंतर एक डबल एक सिंगल, त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये एक डबल 2 सिंगल, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये एक डबल 3 सिंगल, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये एक डबल 4 सिंगल. अशा पद्धतीने हा गोल पूर्ण करून घ्यायचा आहे. गोल कसा बनवतात त्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. हा गोल पूर्ण झालेला आहे. सर्वप्रथम 12 डबल क्रोशे घेतले आहेत. ते पहिल्यांदा डबल घेतले आहे, नंतर एक सिंगल एक डबल, नंतर 2 सिंगल एक डबल, असं करत करत मी हा शेवटच्या राऊंडला एक डबल आणि 4 सिंगल येतात. आणि अशा पद्धतीने हा राऊंड आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रोमध्ये कंप्लीट करून घेतला आहे. आता आपल्याला परडीसारखा आकार द्यायचा आहे. त्याला परडीसारखा आकार करण्यासाठी परत मी डबल लोकर घेतलेली आहे. या ठिकाणी आपण आता परडी करायला सुरुवात करणार आहोत. इथे जॉईन करून घेऊया. आता आपल्याला 3 साखळ्यांचा एक खांब घ्यायचा आहे. बघा हा जो टाका आपल्याला विणायचा आहे हा असा आतून विणायचा आहे, आतमधून. बघा या पद्धतीने आतून आता हे सगळे डबल क्रोशे आतून विणायचे आहेत. बघा या पद्धतीने आतून विणायचं आहे. बघा या पद्धतीने आतून टाका विणल्यानंतर
हे या पद्धतीने वर येतो आहे, ही पुढचा रो वर येतो असा. बघा परत दाखवते. हा जो टाका विणायचा आहे आपल्याला, हा असा आतून घेऊन डबल क्रोशानेच विणायचा आहे. बघा या पद्धतीने आपण सगळा रो कंप्लीट करून घेऊ. बघा या ठिकाणी मी हा रो कंप्लीट करून घेतला आहे, तो अशा पद्धतीने दिसतो. आता आपल्याला स्ट्रॉबेरीज बनवायच्या आहेत. त्यासाठी लाल लोकर हवी आहे. सुद्धा मी डबल लोकर घेणार आहे. 2 गुंडे लागतात त्यासाठी. बघा आता स्ट्रॉबेरी कशी बनवायची त्याला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी लाल लोकर जोडलेली आहे. 3 साखळ्यांचा एक खांब करून घ्यायचा आहे. हेही आपल्याला डबल क्रोशाच्या साहाय्यानेच करायचं आहे. बघा या खिडकीमध्ये मी 5-6 आता या ठिकाणी आपल्याला 6 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. लाल लोकरचे असे छान स्ट्रॉबेरीसारखा लाल कलर घ्यायचा आहे. 3 4 5 6 त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. मध्ये आपल्याला 4 खांब सोडून द्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि पुढच्या खिडकीमध्ये परत एकदा 6 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. डबल लोकरच वापरायची आहे. 4 5 6 3 साखळ्या मध्ये 4 खांब सोडून द्यायचे. 1 2 3 4 आणि पुढच्या खिडकीत परत 6 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 6 परत 3 साखळ्या, परत 4 खांब सोडून 6 खांब. या पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. कंप्लीट झाला. या ठिकाणी आता इथे आपण जॉईन करून घेऊया. पहिल्या खांबामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत एकदा ग्रीन लोकर घ्यायची आहे. पूर्ण परडी आपल्याला डबल लोकरने विणायची आहे. बघा हे आता ह्याला परडीसारखा आकार येत चालला आहे. या पद्धतीने आता ग्रीन लोकर घ्यायची आहे परत. आता ही ग्रीन लोकर घेतल्यानंतर इथे जे खाली आपण 4 खांब सोडलेले आहेत त्याच्या पहिल्या खिडकीतून आपण ही लोकर घेणार आहोत आणि इकडे जॉईन करणार आहोत. मध्ये लाल 3 साखळ्यांचा आहे तेही घ्यायचं आहे. मध्ये इथे 3 हाफ डबल क्रोशे येतात. एक हा दुसरा आणि इथे बघा ही एक गॅप आहे, यातनं हा तिसरा. असे 3 डबल क्रोशे येतात तिथे, हाफ डबल क्रोशे. आणि त्यानंतर हे जे आहे लाल 6 खांब आपण घेतलेले त्यातनं आपल्याला या पद्धतीने हिरवी लोकर काढून घ्यायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि या सगळ्यातनं आता सुई काढायची आणि ही या ठिकाणी जोडायची. बघा छान असा स्ट्रॉबेरी तयार झाला. छान दिसतोय ना. या पद्धतीने आपल्याला आता हा रो कंप्लीट करायचा आहे. बघा आपण इथे जे 4 खांब सोडले होते त्याच्या पहिल्या खिडकीतनं एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर पुढच्या खिडकीतनं एक हाफ डबल क्रोशे आणि त्यानंतर पुढच्या खिडकीतनं एक हाफ डबल क्रोशे. 3 खिडक्या ज्या तयार होतात त्यातनं हाफ डबल क्रोशे घेतले. आता या पद्धतीने देठ तयार होतो स्ट्रॉबेरीचा.
आणि सगळ्यातनं एकदम सुई काढायची. हे सर्वप्रथम थोडं अवघड वाटतं, पण नंतर जमायला लागतं. बघा, छान अशा स्ट्रॉबेरीज तयार झाल्या. किती सुंदर दिसत आहेत. या पद्धतीने आपण हा सगळा पूर्ण राऊंड तयार करून घेऊया. हा रो कंप्लीट झाला. या शेवटच्या खांबामध्ये जॉईन करून घेऊया. आता आपल्याला परत रेड लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. हा स्ट्रॉबेरीचा एक रो कंप्लीट झाला बघा. असं दिसतंय, ते असं दिसणार आहे. आता आपण परत एकदा लाल लोकर जॉईन करायची आहे. अशा पद्धतीने हा पहिला रो कंप्लीट झाला. या ठिकाणी या स्ट्रॉबेरीच्या बाजूला जी गॅप आहे तिथून आपल्याला पुढचा रो सुरू करायचा आहे. 3 साखळ्यांचा एक खांब. आता मगासारखे 6 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 3 साखळ्या. परत पुढच्या स्ट्रॉबेरीच्या जवळच्या गॅपमधून 6 खांब. 1 2 3 4 5 6. परत 3 साखळ्या आणि या स्ट्रॉबेरी जवळच्या पहिल्या गॅपमधून 6 खांब. 1. या पद्धतीने आपण आता हा रो कंप्लीट करून घेऊ. हा तिसरा राऊंड कंप्लीट झाला. 1 2 3 साखळ्या आणि इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत हिरवी लोकर जोडायची आहे. हिरवी लोकर मगासारखीच इथे या खालचे जे ग्रीन 3 तयार झालेले असतात त्या खिडकीतून आपल्याला घ्यायची आहे. 3 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत या ठिकाणी. 1 2 आणि इथून 1. इथे जे आपण 3 खांब घेतलेले असतात मध्ये, तिथे 1 2 3 ज्या गॅप तयार होतात त्यातनं आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मगासारखंच ह्या स्ट्रॉबेरीचे देठ तयार करून घ्यायचे आहेत. असं हिरवा देठ काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत हे जे इथे 3 खिडक्या तयार होतात त्यातनं 1 1 हाफ डबल क्रोशे. 1 2 3 आणि आता परत ह्यातनं देठ घ्यायला सुरुवात करायची. बघा, या अशा स्ट्रॉबेरीज तयार झाल्या आहेत. या पद्धतीने हा रो कंप्लीट करून घेऊ. त्यानंतर स्ट्रॉबेरीचे 2 रो झाले आहेत, असे आपल्याला 3 रो करायचे आणि मग दाखवते. बघा, आता मी हे 3 रो कंप्लीट करून घेतले आहेत. बघा, या पद्धतीने 3 रो कंप्लीट झाले आहेत. आता पुढे काय करायचं, तर पुढे आपल्याला वरची साईड घ्यायची आहे परडीची. त्यासाठी प्रथम आपण सिंगल क्रोशाने एक असा राऊंड करून घ्यायचा आहे. बघा, इथे जे आहेत ते टाके उचलून सिंगल क्रोशाने, बघा या पद्धतीने सिंगल क्रोशाने आपल्याला हा सोडून द्यायचा आहे आणि पुढे, म्हणजे ती स्ट्रॉबेरी अशी पुढे आल्यासारखी दिसते छान.
असा हा नाही उचलायचा, इथून घ्यायचं. बघा या पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. बघा मी हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. हा जो भाग आहे हा आपल्याला वरती आलेला हा डबल क्रोशाने करायचा आहे आणि हे हँडल करायचं आहे. आता मी डबल क्रोशाच्या 2 लाईन करून घेणार आहे. बघा या पद्धतीने 2-3 साखळ्यांचा पहिला खांब, त्यानंतर हा दुसरा, तिसरा, चौथा. बघा या पद्धतीने मी 2 राऊंड कंप्लीट करून घेते आणि मग या 2 लाईन कंप्लीट करून घेतल्या आहेत डबल क्रोशाने. परडीचा वरचा भाग अशा पद्धतीने कंप्लीट केला आहे. बघा ही परडी अशी दिसते आणि वरचा भाग असा दिसतो. यात भरपूर फुलं फळं सगळं मावू शकतं. आता ह्याचं हँडल कसं करायचं ते बघायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी सर्वप्रथम 15 साखळ्या घ्यायच्या आहेत हँडल बनवायसाठी. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि बरोबर समोरासमोर असं आपल्याला ते हँडल बनवायचं आहे. या ठिकाणी मी हे जॉईन करून घेते. त्यानंतर परत आपल्याला दुसरं हँडल समोर घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही खुणेसाठी काहीतरी पिन वगैरे लावू शकता. या ठिकाणी बघा खुणेसाठी मी धागा घातला आहे. आता इथपर्यंत आपल्याला डबल क्रोशे घ्यायचे आहेत. बघा या खुणेच्या धाग्यापर्यंत आपण डबल क्रोशे घेत आलो आहोत. आता आपल्याला इथून परत 15 साखळ्या घ्यायच्या आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. बघा हे असं बरोबर समोरासमोर आल्यानंतर 15 आता या ठिकाणी आपण जोडून घेऊया. आणि पुढे परत डबल क्रोशाने विणून. आता हा तिसरा राऊंड कंप्लीट करता करता आपण साखळी हँडलसाठी साखळ्या घेतल्या आहेत. आता आपल्याला हँडल या साखळ्यांमधनं विणायचं आहे. म्हणजे प्रत्येक साखळीतनं एक एक डबल क्रोशे घेऊन ते हँडल थोडं जाड बनवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, बघा आपले हे 3 राऊंड आता पूर्ण झालेले आहेत. हे 3 राऊंड पूर्ण झाले आहेत इकडून आणि इकडून दोन्हीकडून. आता आपल्याला या हँडलपर्यंत स्लिप स्टिच करत जायचं आहे. म्हणजे चौथा राऊंड बनणार नाही. स्लिप स्टिच करत आपण किंवा सिंगल क्रोशे करत आपण या हँडलपर्यंत जाणार आहे आणि मग तो हँडल विणणार आहे. बघा या पद्धतीने सिंगल क्रोशे करत किंवा स्लिप स्टिच करत आपण त्या हँडलपर्यंत जायचं आहे आणि नंतर तो हँडलही विणून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही हँडल विणून तयार झालेले आहेत. आता आपण स्लिप स्टिच घेत इथपर्यंत आलो होतो. आता स्लिप स्टिच घेत
परत इकडे येऊन आता आपण संपवायचं आहे. ठिकाणी परडी आपली तयार झाली आहे. आता याला शोसाठी आपण 2 स्ट्रॉबेरी साईडनी लावणार आहोत. बघा छान अशी परडी तयार झाली आहे. स्ट्रॉबेरीच्या साईडला असं डिझाईन तयार झालेलं आहे. त्यासाठी मी परत 2 लाल लोकर डबल करून घेतलेली आहे आणि स्ट्रॉबेरी बनवायला आपण 3 साखळ्या घेणार आहोत. 3 आणि ही जी मधली साखळी आहे यातनं आपण 10 डबल क्रोशे काढायचे आहेत. 1 2 3 बघा मी हे 10 डबल क्रोशे मधल्या साखळीतनं काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याचे देठ बनवायचं आहे. या ठिकाणी आपण दोरा कापून घेऊ. देठ बनवण्यासाठी आपण मगासारखंच प्रत्येक खांबातनं आपल्याला या पद्धतीने लोकर काढून घ्यायची आहे. बघा अशी मग आपण स्ट्रॉबेरी करताना जशी काढून घेतली तशीच आपल्याला प्रत्येक खांबातनं अशी लोकर काढून घ्यायची आहे. या सगळ्यातनं आता काढून घ्यायचं आहे. आणि हे बंद करून घ्यायचं आहे. हे सगळे दोरे आतमध्ये हाईड करून घ्यायचे आणि हे जे आहे हे शिवून घ्यायचं. तुम्ही सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवू शकतात किंवा लोकरच्या साहाय्याने या पद्धतीने पण शिवू शकता. शक्यतो सुई दोऱ्याच्या साहाय्याने हे शिवून घ्यायचं आहे. या ठिकाणी जरा मी साखळी करणार आहे. आता अशीच अजून एक मी विणून घेते आणि मग दाखवते. हे जे आहे हे सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपण शिवून घेणार आहोत. अशा टपोऱ्या 2 स्ट्रॉबेरीज तयार झाल्या आहेत. या आता इथे जोडून घेणार आहे मी. आणि या आपण ह्या शोसाठी या हँडलला छान अशा लावायच्या आहेत. बघा किती सुंदर अशी परडी तयार झाली. परडी तुम्ही नक्की करून बघा. ही परडी आपण रुखवतावर ठेवू शकतो. लग्न मुंजी कुठल्याही रुखवतावर आपण ही ठेवू शकतो. वॉशेबल आहे. वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि रुखवतावर खूप सुंदर दिसणार आहे. शिवाय गौरी गणपती डेकोरेशनमध्ये पण तुम्ही ही परडी ठेवू शकतात. आवडली का परडी? तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. ही परडी लहान मोठ्या दोन्ही साईजमध्ये तुम्ही करू शकता. लहान करायची असेल तर हा गोल छोटा करायचा. ह्यापेक्षा मोठी करायची असेल तर हा गोल अजून मोठा करायचा. गोल कसा बनवायचा ते मी सांगितलं आहे. शिवाय मी एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे गोलचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे तुम्ही बघू शकता गोल कसा बनवायचा तो. फक्त हा पूर्ण परडी डबल लोकरनी करायची आहे. बघा तर मग किती सुंदर परडी तयार झाली. आणि तुम्ही नक्की करून बघा जमली की नाही, किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आणि नक्की करून बघा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्की येत राहीन. धन्यवाद.